लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अद्वैत आता डायरेक्ट हॉटेलवरती धाड टाकत नयनाचा शोध घेणार असतो. अद्वैतने कलाला तोंडावर धमकी दिलेली असते की ज्या दिवशी मला ती धोकेबाज नयना सापडेल त्याच दिवशी कलाचा चांदेकरांच्या घरून पत्ता कटणार असतो. खरे कुटुंबियांना अद्वैत शिक्षा देणारच, यासाठी अद्वैतने खूप मोठे पाऊल उचलून काही लोक सोबत घेऊन नयनाचा शोध घेतलेला असतो. आणि त्याचवेळी अद्वैतला खूप मोठ्या महासत्याचा उलगडा होणार आहे की नयनाला भर लग्नातून पळवून नेणारा दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच आहे. हे कळल्यावर अद्वैतला खूप मोठा धक्का बसणार असतो. तर नयनाचा शोध अद्वैतला नक्की कसा लागणार? जेव्हा अद्वैत राहुल व नयनाला रंगेहात पकडेल त्यावेळी अद्वैत त्यांना कोणती सजा देणार आणि कलाला धमकी दिल्याप्रमाणे तो तिला घराबाहेर हाकलेल का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे काजू वेश बदलून चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि त्याचवेळी कला इतकं सुंदर असं गाणं म्हणते की ज्यामुळे अद्वैतला त्या गाण्याची भुरळ पडते आणि अद्वैतसुद्धा त्या गाण्याच्या ओढीने तो कलाकडे आलेला असतो. चांदेकरांच्या घरातील सर्वजण आता कलाच्या गाण्याचं खूप कौतुक करत असतात. तर अद्वैत आता डायरेक्ट कलाला तोंडावर सांगतो की तुझ्या त्या धोकेबाज बहिणीचा मी शोध लावला आहे आणि तिलाच आणण्यासाठी मी चाललो आहे. तुझ्या कुटुंबामुळे आणि त्या नयनामुळे आम्हाला जो काही त्रास झाला आहे तो मी सर्वांसमोर घेऊन येणार व तुम्हाला तुमच्या गुन्ह्यांची शिक्षा देणार, असं अद्वैत कलाला म्हणतो. त्याचबरोबर तुला धक्के मारून या घराच्या बाहेर काढीन. रागाच्या भरात अद्वैतने कलाला धमकीच दिलेली असते. कलाला खूप टेन्शन आलेलं असतं. कलाला वाटतं नयनाताई जर अद्वैतच्या हाती सापडली तर तो तिच्यासोबत काय करेल सांगता येत नाही. अद्वैतला माहिती मिळाल्याप्रमाणे अद्वैत नेमका त्याच हॉटेलमध्ये आलेला असतो की जिथे नयना राहिलेली असते आणि तिच्यासोबत राहुलही असतो. अद्वैत स्वतःच्याच मनाशी म्हणायला लागतो, मी तर तुझ्यावरती एवढं प्रेम केलं, तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तरीसुद्धा तू माझी फसवणूक केली. परंतु ज्या कोणत्या मुलासाठी तू माझी फसवणूक केली आहे त्या मुलाला तर मला बघायचंच आहे, परंतु त्याआधी तुला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा द्यायची आहे. तर अद्वैत रिसेप्शनवरती नयनाचं नाव सांगून तिची रूम चेक करत असतो. इतक्यातच राहुल तेथे हजर होतो आणि अद्वैत जेव्हा राहुलला हॉटेलमध्ये पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. इकडे कलाचं टेन्शन वाढतच चाललेलं असतं. काजू काही शाळकरी मुलांना सोबत घेऊन चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि त्यांच्यामुळेच काजूला कलाची भेट घेता आलेली असते. आबा कलाला सांगतात की तू यांच्यासाठी नाश्ता बनव, परंतु कलाला प्रश्न पडलेला असतो की तिला तर घरातील स्टोअर रूम सोडून कोणत्याच एरियात जाण्याची परमिशन मिळालेली नाही. तेव्हा आबा तिला म्हणतात की तू बाकी सर्वांचा विचार करू नकोस, तुला जायचं आहे ना तू जा आणि या लहान मुलांसाठी खाण्यासाठी काहीतरी कर. परंतु तेथे श्री हजर असतो. श्री लगेचच म्हणतो की आज ही लोक जेवण मागत आहेत, परंतु कधी काळी आपल्याकडे येऊन आपल्याला पैसे मागायला सुरुवात केली तर आपण काय करणार आहोत. तेव्हा तिथे या गोष्टीमुळे काजूला खूपच राग आलेला असतो. परंतु सोहम इशाऱ्याने काजूला शांत राहण्यासाठी सांगतो. काजू लगेचच सडेतोड उत्तर देऊन श्रीचं तोंड बंद करते. यावरती सर्व लहान मुलं खूप हसतात. तर आबा श्रीला टोमणा मारत म्हणतात की तुला पुढे अजून काही बोलायचं आहे का. तर तिकडे नयनाला वाटत असतं की कदाचित राहुलच आला असेल आणि जेव्हा नयना जाऊन दरवाजा उघडते त्याचवेळी तिला धक्का बसतो, कारण हॉटेलचा मॅनेजर नयनाला ती रूम खाली करण्यासाठी सांगायला आलेला असतो. त्यावर नयना मॅनेजरला म्हणते की मला थोडा वेळ द्या, कारण माझ्यासोबत जो राहतो ना तो येऊन बिल पेमेंट करणार आहे. मॅनेजर नयनाचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. ऐनवेळी नयनाला राहुलचा कॉल येतो. नयना त्याला सांगायला लागते, परंतु राहुल नयनाला म्हणतो की तू आधी माझं ऐकून घे, अद्वैत तुझा शोध घे हॉटेलमध्ये येऊन पोहोचला आहे. तेव्हा नयनाला मोठा धक्काच बसतो. राहुलने नयनाला जसं सांगितलेलं असतं त्याप्रमाणे नयना मॅनेजरला गंडून तिच्या सर्व काही वस्तू कपडे घेऊन तेथून फरार होते. नयना मूर्खपणा करत राहुलला म्हणत असते, तू पण माझ्याकडे ये.
आपण आतून दरवाजा बंद करून घेऊया आणि तो आपण उघडायचाच नाही. त्यांनी कितीही दरवाजा ठोठावला तरी आपण उघडायचा नाही. तेव्हा तो राग आपोआप निघून जाईल. तेव्हा राहुल तिला चिडून म्हणतो, तू काय डोक्यावर पडली आहे का? तो त्याच्या माणसांसोबत आहे व पोलिसांनाही घेऊन आला आहे. तो तुला असं तसं सोडणार नाही. तो खूप रागात आहे. तो तुला जेलमध्ये पाठवेल. तू माझं ऐक आणि तिथून निघून जा. राहुलने रागाच्या भरात फोन ठेवून दिलेला असतो. तर आता नयनाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. ती हॉटेलमधून बाहेर पडल्यावर कुठे जाणार आणि कुठे राहणार? तिला कुठलाही मार्ग सुचत नसतो. तर तिकडे काजूला कलाच्या घरच्या माणसांचा खूप राग आलेला असतो. ती कलासोबत कसं वागतात व कलाचा किती अपमान करतात हे स्वतः काजूने पाहिलेले असते. त्याचवेळी काजू कलाला आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय करते. परंतु कला तिची समजूत काढते आणि तिला म्हणते, तू इथे काहीही गोंधळ करू नको. काजू रागाने म्हणते, तुझ्या घरच्यांचं तर तोंडच फोडायला पाहिजे, तरच त्यांना तुझ्याशी कोणतंही बकवास बोलणं करायला येणार नाही. तेव्हा कला काजूला सांगते, तू असं काही करणार नाहीयेस. एकतर चूक आपलीच आहे. नयनाताई भरमंडपातून पळून गेली, त्यामुळे ते आपल्यावर खूप चिडलेले आहेत. त्यांचा राग आपल्याला समजून घ्यायला हवा. एकतर नयनाताई अजून आपल्याकडे माघारी आली नाही आणि आई बाबांना त्या गोष्टीची किती चिंता आहे. तू जर असं काही करायला गेलीस तर गोष्टी आणखीनच वाढत जातील. तर इकडे रोहिणीला संशय आलेला असतो. जी मुलगी वेश बदलून आली आहे ती नक्कीच कलाची छोटी बहीण आहे. त्यामुळे रोहिणी त्यांच्यावर नजर ठेवून असते. तर लगेचच कला काजूला सांगायला लागते की अद्वैतला नयनाचा पत्ता सापडला आहे आणि तो तिलाच शोधण्यासाठी गेलेला आहे. मी देवाकडे प्रार्थना केली आहे की नयनाताई अद्वैतच्या हाती लागू नये. माझा नाईलाज आहे म्हणून मी देवाकडे अशी प्रार्थना केली आहे. ती भरमंडपातून पळून गेल्यावर अद्वैतवर त्या गोष्टीचा खूप परिणाम झाला आहे की ज्यावेळी दारूच्या नशेत अद्वैतने त्याच्या मनातील भावना त्याने कलासमोर व्यक्त केलेल्या असतात. तर तिकडे अद्वैत हॉटेलमध्ये नयनाच्या रूमचा दरवाजा ठोठावत, परंतु दरवाजा कोणी उघडत नसल्याने तो दरवाजा तोडण्यासाठी निघालेला असतो. इतक्यातच तिथे हॉटेलचा मॅनेजर सुद्धा हजर होतो. अद्वैत रूमचा दरवाजा तोडायला सांगतो. जेव्हा दरवाजा तोडून ते आत जातात तेव्हा त्यांना रूममध्ये कोणीही दिसत नाही. तेव्हा हॉटेलचा मॅनेजर म्हणतो, किती नीच व नालायक मुलगी आहे. ती रूमचे बिल न देता इथून पळून गेली. नयना तेथून पळून गेली ही गोष्ट अद्वैतला सहनच होत नसते आणि त्याचा रागाचा पारा आणखीन वर चढतो. अद्वैत सोबत आलेल्या एक व्यक्ती त्याला म्हणतो की आपण या मुलीला शोधण्यासाठी हॉटेलमध्ये जाणार आहोत. ही बातमी तुम्ही कोणाला सांगितली तर नाही ना? म्हणजे ही मुलगी अचानक कसं काय पळून जाऊ शकते? हॉटेलचा मॅनेजर त्यांना म्हणतो की ही मुलगी आता तर इथे होती. तेव्हा अद्वैतला आठवतं की त्यानं कलाला सांगितलेलं होतं की मी कलाचा शोध घेण्यासाठी निघालो आहे. अद्वैतचा कलावरती संशय जातो. अद्वैतला वाटतं की कलाला नयनाबद्दल सर्व काही माहिती आहे आणि तिनेच नयनाला फोन करून तिथून पळून जाण्यासाठी सांगितलं तर नसेल ना, असा अद्वैतच्या मनामध्ये विचार येतो. तर इकडे चांदेकरांच्या घरामध्ये आबा, रजनी, सोहम कलाच्या गाण्याचं खूप कौतुक करत असतात आणि त्याचवेळी सरोजला खूप राग आलेला असतो आणि सरोज म्हणते, या धोकेबाज मुलीवरती तुमचा विश्वास कसा काय बसतो? मला तर असं वाटतं आबा की हिचा आपल्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे. मला असं म्हणायचं होतं की या मुलीच्या हातावर थोडेफार पैसे ठेवा आणि तिला इथून हाकलून लावा. सरोजचं हे बोलणं ऐकून कलाच्या खूप जिव्हारी लागलेलं असतं. आबा, रजनी, बाकीच्यांना ही बोलणं हे आवडलेलं नसतं. त्याचवेळी चिडलेली कला सडेतोड उत्तर देत म्हणायला लागते की माझ्या आईवडिलांनी मला आत्मनिर्भर बनवलं आहे. कित्येक दिवस ते छोटेसे दुकान चालवत मी माझ्या कुटुंबाचा घर खर्च मी भागवत आली आहे. तुमच्या पैशांशी व प्रॉपर्टीशी मला काही घेणं देणं नाही आणि हे तुम्ही सतत कसं काय विसरून जाता? तर आबा कलाचं कौतुक करत असतात. कलाला म्हणतात की मी तुझ्यावरती आज खूप खुश आहे. तुला जे काही हवं असेल ते मला माग. तेव्हा कला आबांसमोर हात जोडते आणि म्हणते, कित्येक दिवस मी माझ्या आईवडिलांना भेटले सुद्धा नाही, त्यांना पाहिलं सुद्धा नाही. मला वाटतं की मी आईबाबांना जाऊन भेटावं. तुम्हाला काही द्यायचंच असेल तर मला घरी जाण्याची परमिशन द्या.
सरोज रागाच्या भरात सर्वांसमोर म्हणते की या घराचा त्या धोकेबाज घराशी काही संबंध नाही आणि त्या घरात इथून कोणीही जाणार नाहीये. सरोज कलाला म्हणते की असं रडण्याचं खोटं नाटक करू तुला काय वाटतं की या घरातील माणसं तुझ्या या नाटकाला भुरतील? किती शातीर आहेस तू. स्वतःला हवं कसं करून घेतेस तू. तुला आमच्या जखमेवरच्या खपल्या काढायला खूप मज्जा येते का? तर सरोजचं बोलणं कलाला आवडलेलं नसतं. आता सरोज हट्टाला पेटलेली असते. त्यावर आबा म्हणतात की हिला स्वतःच्या आईवडिलांना भेटण्याचीही परमिशन नाही. तिची ही इच्छा या घरात का पूर्ण होत नाही? कला, मला असं वाटतं की तुझी ही इच्छा कदाचित पूर्ण नाही होऊ शकणार. या विधीसाठी नवरा बायको मिळून जातात ना, आणि मला नाही वाटत की अद्वैत तुझ्यासोबत येण्यासाठी राजी होईल. तर त्याचवेळी धमाकेदार एंट्री घेत अद्वैत तिथे कलाची साथ घेण्यासाठी उभा होतो. परंतु अद्वैतच्या मनात वेगळी प्लॅनिंग चाललेली असते. अद्वैतला संशय आलेला असतो, जर नैना हॉटेलमधून पळून जाऊन तिच्या घरी गेली असेल तर तिच्याकडे तिचं घर सोडलं तर दुसरा कोणताही पर्याय नाहीये. अद्वैत लगेचच कलाची मदत घेण्याचं ठरवतो, तेही गुपचूपपणे. अद्वैत चांदेकरांसमोर म्हणतो की मी कलासोबत तिच्या घरी जाण्यासाठी तयार आहे. ही विधी जर नवरा बायकोनी मिळून पूर्ण करावी लागत असेल तर मी जाण्यासाठी तयार आहे. आबा कला अद्वैतवर खूपच खुश असतात. आबा अद्वैतचं विशेष कौतुक करत असतात की तू हे सर्व काही स्वतःहून करायला तयार झाला. परंतु सरोजला अद्वैतचा हा निर्णय अजिबात मान्य नसतो. तर अखेर अद्वैत कलाची ढाल बनून स्वतःचा निर्णय ठाम असल्याचं सांगत सरोजचं तोंड बंद करणार का, आणि अद्वैत कलाला खरेंच्या घरी विधी पूर्ण करण्यासाठी जाऊ देणार का, हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.